नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या नवीन कारला प्रेमाने पॉलिश करून चमकवत असतो तेव्हाच 4 वर्षाची मुलगी दगडाने कारवर काहीतरी लिहित होती. मित्रांनो, गाडीवरती क्रॅश पडलेले पाहून वडील तिच्यावरती रागवले, तिला मारू लागले. एवढ्या जोरजोराने ती रडू लागली. तिची बोटं पण त्यांनी खूप जोरात पकडली. हात पिरगळला. तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. पण मुलगी विचार विचारते, बाबा माझा हात कधी बरा होईल? पण तिचे वडील काही उत्तर देत नाहीत. ती तिथून निघून जाते. कारवर लाथा मारून त्याचा राग तो कारवरती काढतो. नंतर त्या क्रॅश पडतात. त्यामुळे त्याने मुलीचा हात तोडला होता. मुलीने पडलेल्या रॅशेसवर त्याची नजर जाते. आणि लिहिलं होतं, आय लव्ह यू बाबा. यातून हेच शिकायला मिळतं मित्रांनो, प्रेम आणि राग यांची सीमा नसते. लक्षात ठेवा, वस्तू वापरासाठी आहे आणि व्यक्ती प्रेम करण्यासाठी. पण मित्रांनो, इथे उलट होतं. लोक वस्तूवर प्रेम करतात आणि व्यक्तींचा वापर करतात. जर एखाद्या पुरुषाची आठवण स्त्रीला वारंवार येत असेल तर मित्रांनो, अचानक त्या पुरुषाला हे 2 संकेत नक्कीच मिळतात. त्या पुरुषाच्या मनात सतत त्या स्त्रीचा विचार येऊ लागतो आणि तो मित्रांनो त्याच्या डोक्यातही नसतं तिचा विचार, आणि अचानक तिच्या विचार सुरुवात होणे किंवा त्या स्त्रीची आठवण त्याला सतत येणे किंवा ती स्त्री त्याला स्वप्नात दिसू लागते. मित्रांनो, हे संकेत आहेत की ती स्त्री तुम्हाला मिस करत आहे किंवा सकाळी उठल्याबरोबर त्या स्त्रीचे विचार तुमच्या डोक्यात असणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप छान सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते.